आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही सगळ्यांनी खूप तयारी वगैरे केलेली. साऊथ इंडिया आणि आमच्या सगळ्या बॅगा वगैरे भरून झालेल्या होत्या आणि आता आम्ही सगळं खाली घेऊन जाणार आहोत. आणि या दोघीजणी अजून तयारीच करतायत कधीपासूनच्या. त्यानंतर मग आम्ही खाली आलो आणि इथं बॅगा वगैरे ठेवल्या आणि इथं थोडंसं फोटोशूट केलं. तर आम्ही रात्रीच घरून निघालो होतो आणि इथे लॉजवरती राहिलो होतो. मग सकाळी तयारी वगैरे करून परत कोल्हापूरला जायला निघालो. गाईस, तर इथं आम्ही थांबलो होतो चहा प्यायसाठी आणि चहाच्या नावाने नाश्ता पण करून घेतला आणि सगळ्या जणांनी नाश्ता केला. हे पण इथं नाश्ता करत होते आणि या चेतन दादा इथं चहा पितोय. या दोघीजणी बघा कशा चहा पित आहे. त्यांचा अजून पण होतच नाही. त्यांना वाटतं काय खावा आणि काय नाही. तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही आता परत निघालेलो आहोत. गाईस, तर दुपारचा टायमिंग झाला होता जेवायचा. तर आम्ही जेवायला थांबलो होतो आणि आम्ही व्हेजच जेवण घेतलं होतं कारण आम्हाला देवीला पाया पडायला चाललो होतो म्हणून. आणि जेवण वगैरे आम्ही तिथून निघालो आणि कोल्हापूरमध्ये पोचलो होतो. हे बघू शकता तुम्ही कोल्हापूरचे. आणि आम्ही पटकन जाऊन गाडी वगैरे पार्किंग केली आणि निघालो दर्शनासाठी. सर आम्ही इथं घेतलेला कचरा जो की ताई लावायची. हां, छान वाटतं. त्याच्यानंतर मग आम्ही इथून ओटीचं वगैरे सामान घेतलं आणि आतमध्ये जायला निघालो. खूप गर्दी होती अधिक मास असल्यामुळे. तर आता आपण एंट्री करतोय आतमध्ये. तुम्ही बघू शकता की मंदिराचं काम चालू होतं. आतमध्ये काहीतरी काम चालू होतं पण दर्शन भेटत होतं सगळ्यांना दुसऱ्या साईडनी. तर आम्ही तिकडच्या साईडला चाललो होतो. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. दर्शनासाठी खूपच लाईन होती. दर्शन खूप छान झालं आमचं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे थोडंसं फोटोशूट केलं आणि मग आम्ही निघालो शॉपिंग करायसाठी कारण इथे खूप सुंदर सुंदर ज्वेलरी वगैरे भेटते आणि तेच आम्हाला घ्यायचे होते. तुम्ही बघू शकता की सगळ्या दुकानांमध्ये फक्त ज्वेलरीज लावलेली. किती सुंदर सुंदर वस्तू आहेत. तर तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलं. हे आम्ही ज्वेलरी घेतली आहे आणि हे मुखवटा घेतले 2. काय हे पॅक केलेले आहेत पूर्ण. 2 घेतलेत. खूप सुंदर आहेत ते. त्या दुकानातून आम्ही घेतलं आहे सगळं. एकदम भारी भारी वस्तू आहेत आणि आम्ही खूप सारी खरेदी केलेली आहे. हे बघा इथं पण भरलेल्या पिशव्या आहेत. प्रसाद वगैरे सगळं घेतलं. चला आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर एक्झिट. आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. जरा बघूया संचित आमची काय काय खरेदी करते. आज तरी कल्याण डोंबिवली सोडून इथं बॅग घ्यायला आली आहे बघा कोल्हापूरमध्ये. बघ ना आता बघ ती बघ. कलर पण मस्त आहे. नको ती 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 चांगली ती पिंक. आणि आता आम्ही कोल्हापूरमधून निघालो होतो आणि इथे खूप सुंदर अशी एक नदी होती. खूप छान व्ह्यू होता तिकडचा.
गाईस, तर आता रात्र झाली आणि आम्ही इथे एका हॉटेलवरती थांबलो आहे, जिथे की आम्ही आधी पण एकदा थांबलो होतो. ते साताऱ्यामध्ये येतं आणि मी तुम्हाला दाखवते आमचा रूम वगैरे कसा आहे ते. आणि इथून वरती जायचं होतं. फर्स्ट फ्लोअरलाच आमचा रूम होता, जो की आम्ही AC चा रूम घेतला होता. आणि आम्ही हा लास्टवाला रूम घेतला होता. तर तुम्ही बघू शकता की इथं बेड वगैरे, इथं वॉशरूम होतं आणि इथे एक गॅलरी पण होती. एकदम मस्त होता, मोठा होता. त्यानंतर मग आम्ही गेलो खालती आणि इथे ह्या हॉटेलवाल्यांचा कुत्रा होता, जो की खूपच डेंजर होता आणि आम्हाला खूप भीती पण वाटत होती त्याची. आणि आम्ही इथे साईडला चिकन बनवायला घेतलं होतं ताईनी. त्याच्यामध्ये आता आम्ही टाकलेलं आहे कांदा, टॅमॅटो आणि हळद, मीठ, मसाला. वाटण पण आम्ही घरून बनवूनच आणलं होतं, वाटण आणि चिकन. आणि आता हे चिकन आम्ही शिजायला ठेवणार आहे 5-10 मिनटासाठी, तोपर्यंत चिकन शिजेल. आणि इथं आमचं जेवण शिजून रेडी झालेलं होतं आणि आम्ही आता इथे जेवायला बसत होतो. गाईस, तर आता आम्ही मॉर्निंगलाच चाललेलो होतो जेजुरीला. सकाळीच लवकर तयारी वगैरे केली आणि जेजुरीला जायला निघालेलो. त्या बॅगा वगैरे टाकल्या गाडीमध्ये आणि निघालो. तर आता आम्ही जेजुरीमध्ये पोचलो आहे आणि आम्ही वरती चाललो होतो गडावरती. इथून आम्ही भंडारा आणि थोडंसं ओटीचं सामान घेतलं होतं. गाईस, तर इथं आम्ही थांबलेलो होतो चायनीज खायला, कारण आता आम्ही घरी जायसाठी निघालो. आणि मी खूप सारा व्हिडिओ नाही काढला कारण माझा फोन ऑफ झाला होता. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.